गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीकडे लागलं होतं. त्यात रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत हे स्पष्ट झालं. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या विरोधात ते विजयी आघाडी घेत होते. विस्कॉन्सिन, नेवाडा, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, ॲरिझोना, पेन्सिल्व्हेनिया ही इथली स्विंग स्टेट्स मानली जातात. त्यातल्या विस्कॉन्सिन, मिशिगन, ॲरिझोना, नेवाडा आणि अलास्का या राज्यांमध्ये ट्रम्प यांना आघाडी मिळाली होती. त्यामुळेच आपण आता जिंकण्याच्या जवळ पोहोचलोय हे त्याच वेळी त्यांनी दाखवून दिलं होतं. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी 538 इलेक्टोरल मतांपैकी 270 मतं मिळवणं आवश्यक असतं. पण ही 270ची मॅजिक फिगर गाठण्याआधीच त्यांनी आपला विजय जाहीरही करून टाकला होता. असं मानलं जात आहे की प्रचार मोहिमेवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला गोळीबार ट्रम्प यांच्या विजयासाठीचा टर्निंग पॉइंट ठरला. 20 वर्षांच्या थॉमस मॅथ्यू क्रुक्सने पेन्सिल्व्हेनियाच्या बटलर पार्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती गोळी झाडलेली. एअर स्टाईल 5.56 रायफलमधून झाडलेल्या गोळीतून ट्रम्प बचावले, पण त्यांच्या कानाला दुखापत झाली होती. ही घटना काही सेकंदांची होती, पण या घटनेने अमेरिकेतलं राजकारण बदलून टाकलं आणि त्यानंतर त्यांच्या विजयाचा मार्ग तुलनेनं सोपा झाला. त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत इलेक्टोरल मतांसह पॉप्युलर मतांमध्येही कमला हॅरिस यांना मात दिली आहे. त्यामुळे आता ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती म्हणून जानेवारीत शपथ घेतील. पण अमेरिकेतल्या या मोठ्या घडामोडींमुळे भारतावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणं ही भारतासाठी गुड न्यूज म्हणायला हवी की बॅड न्यूज? जाणून घेऊया. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान इमिग्रेशन धोरणाबाबत आश्वासनं दिली आहेत. त्यांनी H-1B व्हिसा कार्यक्रम मर्यादित ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय. याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसणार आहे. याचं कारण म्हणजे या धोरणात बदल झालं तर व्हिसा नाकारण्यापासून ते प्रक्रिया शुल्कापर्यंत सर्वच गोष्टी वाढतील. नोकरीसाठी H-1B व्हिसावर अमेरिकेत जाणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल. भारतीय IT व्यावसायिक अमेरिकेत काम करण्यासाठी या व्हिसावर अवलंबून असतात. याचा फायदा भारतीय IT कंपन्याही घेतात. आता ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाचा परिणाम भारतीय IT कंपन्यांपासून ते IT व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच होणार आहे. जेम फायनान्शियलच्या अहवालानुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या यापूर्वीच्या कार्यकाळात त्यांनी बाय अमेरिकन अँड हायर अमेरिकन असा आदेश पारित केला होता. यावेळीही त्यांच्या निवडणूक प्रचारात या मुद्द्यावर सातत्याने भर देण्यात आलाय. त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही H-1B व्हिसा मिळवण्यात अडचणी वाढल्या होत्या. याच अहवालात असंही म्हटलंय की यावेळी कंपन्यांवर H-1B व्हिसाचा परिणाम मर्यादित असू शकतो, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉर्पोरेट कर कमी करण्याचे संकेतही दिले आहेत. तो 21% 15% येऊ शकतो. अशा परिस्थितीत अमेरिकन कंपन्यांचा खर्च कमी होईल, त्यामुळे ते बाहेरील लोकांना कामावर ठेवू शकतील. 2022 मध्ये अमेरिकेने जारी केलेल्या H-1B व्हिसांपैकी 72% अधिक फक्त भारतीयांना देण्यात आले होते. H-1B व्हिसा भारतीयांना पदवी पूर्ण केल्यानंतरही अमेरिकेत काम करण्याची परवानगी देतो. या व्हिसासह एकापेक्षा जास्त अमेरिकन एम्प्लॉयर सोबत काम करता येतं. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सोबत घेऊन अमेरिकेत जाण्याचं स्वातंत्र्य मिळतं आणि कुटुंबातले सदस्यही तिथे काम करू शकतात. H-1B व्हिसावर दीर्घकाळ काम केल्यानंतर लोकांना अमेरिकेचं कायमचं नागरिकत्व मिळण्याची सुद्धा संधी मिळते. आता दरवर्षी त्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे आणि त्यामुळे भारतीयांना H-1B व्हिसाद्वारे ग्रीन कार्ड मिळवण्याची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. आता अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा जर का विचार केला तर त्यांची चीन विरोधी भूमिका या आधीच्या टर्ममध्येही स्पष्ट झाली होती. त्यासाठी अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांची आघाडीही निर्माण झाली होती. त्यामुळे आताही त्यांची ही भूमिका कायम राहण्याची शक्यता जास्त आहे. भारतासाठी ही भूमिका पूरक असेल. व्यापार संबंधांचा विचार केला तर ट्रम्प अमेरिका फर्स्टच्या धोरणावर चालणार. त्यामुळे भारताबरोबरच्या व्यापार संबंधात काही बदल होण्याची शक्यता आहे. भारताशी त्यांचे संबंध आधीच्या टर्ममध्ये चांगले राहिलेत. दिवाळीत त्यांनी भारताबरोबरच्या चांगल्या संबंधांवर भाष्य करणारी पोस्टही केली होती. त्यामुळे आताच्या टर्ममध्येही हे संबंध चांगले राहतील असं आपण म्हणू शकतो. मोदींबरोबर त्यांच्या असलेल्या चांगल्या संबंधांची झलकही या टर्ममध्ये पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया.
या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.